विवाह समारंभ किंवा लग्न समारंभ म्हटलं की महत्त्वाचं काय असेल ना, ते म्हणजे आपले संस्कार किंवा आपली संस्कृती. बेसिकली आपण जे काही विधी करतो तर ते विधी सर्वात महत्त्वाचे आहेत. त्याला चांगला वेळ दिला गेला पाहिजे. ते पूर्ण विधी व्यवस्थित पद्धतशीरपणे झाले पाहिजे. जे आपले पारंपरिक पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मला असं वाटतं की त्या विधी चालू असताना हे काही गोष्टी करू नयेत असं माझं मत आहे. जसं की चप्पल किंवा शूज घालून विधी मंडपात जाऊ नये. तिथे खूप सुंदर अशी ती पूजा मांडलेली असते. नवरदेव आणि नवरी हे एक देवाच्या स्वरूपाचं तिथे असतात आणि त्यांची ती पूजा केली जाते किंवा त्यांचा ते विवाह संस्कार सुरू असतो. तर तिथे आपण तेच गोष्ट जपायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की तिथे घाई करायला नको. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की गुरुजींना की तुम्ही लवकर लवकर उरकून घ्या किंवा आवरून घ्या, इतका वेळ घेऊ नका त्यासाठी. परंतु मला असं वाटतं लग्न तर खरं तेच आहे आणि त्याच्यासाठी तो वेळ दिला जावा. पूर्ण विधी छान पद्धतीने केले जावेत, कारण खरं तर विवाह समारंभ, विवाह संस्कार तोच आहे आणि ते आपली जी काही हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्याचं महत्त्व खूप सुंदर आहे. कारण आपल्याला आयुष्यभराचं ते नातं जोडलेलं असतं आणि त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या तिथे जर केल्या गेल्या नाही तर फक्तच देखावा तयार होतो आणि त्यातले जे काही संस्कार असतात ते दूर राहतात.